नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर नवरी मिळे हिटलरला या मालिकेमध्ये काय घडलं? लक्ष्मी श्वेताच्या रूममध्ये येते आणि बोलते, हे दुपट्टा येताना तुला डोक्यावर घेऊन यायचं आहे. कारण पंडितजींनी लग्न होतपर्यंत नवरी मुलीचा चेहरा उघडा ठेवता येणार नाही असं सांगितलं आहे. तर पण श्वेताला हे काही पटत नाही. तेव्हा श्वेता बोलते, मी काही हे घेणार नाही. माझी पण काही स्वप्न आहे. एजेसोबत लग्न करत, त्यामुळे एजेसोबत माझे फोटो येणार आणि लोक मला बिझनेसमॅन एजेची बायको असे म्हणणार, असं माझं स्वप्न आहे. मी चेहरा झाकणार नाही. आणि मी चेहरा झाकला तर त्यात अर्थ काय? धड एजे माझ्याशी काही बोलत नाही, मग मी कशी हिट होणार? एजेसोबत लग्न करण्याचा मला काही तर फायदा झाला पाहिजे. हे ऐकल्यावर लक्ष्मी श्वेताला शांत करते आणि समजावते. श्वेताची आई पण तिला समजावते. त्यानंतर विक्रांत श्वेतासाठी औषध टाकून दूध घेऊन येतो. श्वेताची आई तो ग्लास घेते. विक्रांत सांगतो, पंडितजीने सांगितलं आहे, हा प्रसाद नवरी मुलीनेच घ्यावा. नवऱ्या मुलाचा उष्टा ग्लास आहे. हे ऐकून श्वेता लाजते. तेवढ्यात तिथे विक्रांतला कालिंदीचा फोन येतो. लीला गायब झाली आहे म्हणून. तर विक्रांत तो ग्लास घेतो आणि परत वापस जातो. एजेने प्यायचाच आहे हा ग्लास म्हणून वापस नेत आहे. तेवढ्यात तिथे साळुंके येतो. साळुंकेला वाटते प्लॅननुसार श्वेता ही बेशुद्ध झाली असेल. पण श्वेताला बघतो तर श्वेता बेशुद्ध नाही, श्वेता शुद्धीवर असते. मग श्वेता साळुंकेला बघते आणि बोलते, इथे वेटर काय करतोय तू? तर साळुंके बोलतो, पाणी द्यायला आलो होतो. इकडे विक्रांत कालिंदीला स्टोर रूममध्ये भेटायला येतो. कालिंदी विक्रांतला बोलते, लीला कुठेच दिसत नाही आहे. मग विक्रांत कालिंदीची मजाक करतो. लीला नाही तर काय झालं, रेवला बसवून देऊ विधीमध्ये. तर कालिंदी विक्रांतची कॉलर धरते. माझ्या रेवबद्दल काही बोलायचं नाही. रेवला मी चांगल्या मोठ्या घरात आणि बिन लग्नाच्या मुलासोबत लग्न करून देणार आहे. सेकंड हँड मुलासोबत लग्न नाही करून देणार आहे. मग विक्रांत हे ऐकतो आणि सॉरी बोलतो, मजाक केली. इकडे साळुंके किशोरला वारंवार कॉल करत असतो. किशोर काही कॉल उचलत नाही. मग किशोर कॉल उचलतो आणि साळुंकेला झापतो, कॉल करू नका. मला वारंवार कॉल कशाला करता? तुम्हाला एकदा कॉल कट केला तर समजत नाही का? ऑलरेडी मी तुम्हाला प्लॅन सांगितला आहे, ते वर्क करा. इकडे कालिंदी हॉलमध्ये येते आणि दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वतीला बोलते, माझ्या मुलीला तुम्हीच गायब केलं आहे. तुमच्यामुळे ती इथे नाही आहे. तुम्ही तिला खूप घालून पाडून बोलले आहे. तेवढ्यात तिथे एजे येतो. कालिंदी एजेला बोलते, माझी लीला गायब झाली आहे. या तिघींनी माझ्या लीलाला खूप काही बोलतात. त्यामुळे लीला कुठेतरी चालली गेली आहे, ती दिसत नाही आहे. मग एजे त्या तिन्ही सुनाकडे रागाने बघतो आणि बोलतो, लीलाला इथून तुम्ही जर घालवलं असेल तर मुहूर्ताच्या आत लीला इथे असायला पाहिजे. नाहीतर हे लग्न होणार नाही. हे ऐकून दुर्गा जाम घाबरते. तर असा काहीसा भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे. धन्यवाद.